तुमच्या खतरनाक बिझी शेड्यूलमधनं 1 मिनिट तरी द्या प्लीज, कारण की हा विषय थोडा महत्वाचा आहे. नाही तर तुमच्यासोबत पण हा स्कॅम होऊ शकतो. मला जस्ट एकाचा मेसेज आला होता की एक एजन्सी आहे इंडियामध्ये जी 1,30,000 रुपये घेऊन जर्मनीमध्ये टेक्निकल फील्डमध्ये जॉब लावून देते. तर ती एजन्सीचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमचा सीव्ही सेंड करा, तुमच्या प्रोफाईलला जर्मनीमध्ये जॉब भेटूनच जाईल. त्यातले जे 30,000 रुपये ते तुम्हाला ऑफर लेटर आल्याला द्यावं लागतील आणि पुढचे जे 1,00,000 रुपये ते तुम्ही जर्मनीला गेल्यावरती 3-4 इन्स्टॉलमेंटमध्ये तिथल्या सॅलरीमधनं तुम्ही देऊ शकता. यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा वर्क परमिट, व्हिसा, फूड, अकोमोडेशन तिथल्या कंपनीकडनं असेल जिथे तुमचं सिलेक्शन झालं. पहिल्या 3 वर्षामध्ये 1 महिन्याची सुट्टी भेटेल. एक साईडचं एअर फेअर म्हणजे इंडिया टू जर्मनी किंवा जर्मनी टू इंडिया ट्रॅव्हल करण्यासाठी कंपनी खर्च करेल. 8 आवर्स वर्किंग टाइम असेल आणि 5 डेजचा जॉब असेल. त्यांची सगळी वेबसाईट आहे, इंस्टाग्रामवरती पेज पण आहे. सगळं जेन्युन वाटतं. तर एवढं सगळं सांगितल्यावरती मी त्याला एकच प्रश्न विचारला की तुला जर्मन लँग्वेज किती येते आणि तुझी इंटरव्ह्यू कशी झाली. तर त्यांनी मला सांगितलं की जर्मन लँग्वेज तो आता शिकतोय आणि इंटरव्ह्यू त्याचा झालाच नाही. त्यांनी त्याला असं सांगितलं की आमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत जर्मनीमधले, त्या एजन्सीचं म्हणणं होतं की त्याच्या थ्रू आम्ही तुला जॉब लावून देऊ. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला आतापर्यंत कळत असेल की हा स्कॅम आहे, बट कुठलीच अशी एजन्सी नाही आहे आणि कुठलीच अशी जर्मनीमध्ये कंपनी नाही आहे जी तुम्हाला फ्री अकोमोडेशन, फ्री सगळं देते. आणि दिलं जरी तरी ते तुम्हाला विथ कॉन्ट्रॅक्ट, विथ प्रॉपर इंटरव्ह्यू, विथ सगळी प्रोसिजर झाल्यानंतरच तुम्हाला ते ऑफर करतात. आणि ते सुद्धा जरी ऑफर केलं तर ते तुमच्या ऑफर लेटरमध्ये सगळं मेन्शन करतात. माझी तुम्हाला जेन्युन रिक्वेस्ट आहे की प्लीज अशा एजन्सीला बळी पडू नका आणि तुमचे हार्ड अर्न मनी जे आहे किंवा घरच्यांचे जे काही पैसे आहे ते प्लीज वाया घालू नका. जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी कुठला शॉर्टकट नाही आहे किंवा कुठलीच एजन्सी अशी तुम्हाला डायरेक्ट इथे जॉब लावून देऊ नाही शकत. तुम्हाला जॉब नक्की लागेल, पण प्रॉपर चॅनलनेच तुम्ही इथे जॉबला अप्लाय करा आणि तुमचे जे काही पैसे ते प्लीज वाया नका. बिकॉज आपल्या लोकांचे पैसे वाया गेले का वाईट वाटतं आणि नंतर आपल्याकडे काहीच ऑप्शन उरत नाही. प्लीज बी अवेअर अँड डोंट फॉल फॉर दिस स्कॅम अँड टेक केअर.